नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता मात्र जानकीने नानांना एक कोर्टामध्ये हजर केलेलं असतं. तर कोर्टामध्ये हजर केल्यानंतर मात्र ऐश्वर्याने ह्या सयाजीला एक असा जबर 40 होल्डचा झटका बसलेला असतो. ऐश्वर्याला तर आता काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. तेव्हा आता चक्क ज्यांच्यासाठी ही केस आता या कोर्टामध्ये इतकं संघर्ष करत आहे, एकमेकांसाठी लढत आहे, अगदी तोच माणूस जिवंत जेव्हा या कोर्टामध्ये अगदी जानकी नानांना घेऊन आलेली असते, तेव्हा आता कोर्टामध्ये एक या केसला भयानक रूप आलेलं असतं. कारण आता निंबाळकर अगदी जानकी ऋषिकेश या सर्वांना इतकं दोषी ठरवत होता. कारण हा खून ऋषिकेश रणदिवे यांनीच केलेला आहे हे मात्र आता हा निंबाळकर सिद्ध करून दाखवत होता. आणि आता वेळ मात्र पार ऋषिकेशला फाशी देण्यासाठी आलेली असते. आणि आता मात्र जानकीने नानांना आणून येथे एक खूप मोठा असा धमाका केलेला असतो. तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंग यांच्या पायांखालची जमीन हादरते. परंतु सारंगला इतका आनंद झालेला असतो, आपले नाना चक्क जिवंत आहेत. सुमित्राच्या डोळ्यातून आनंद अश्रूच्या धारा वाहत राहतात. आता जानकीने मात्र सर्वांना आनंदाचा धक्का दिलेला असतो. कारण सौमित्रसुद्धा आता आपल्या ऋषिकेश दादाला वाचवण्यासाठी हतबल झालेला असतो. परंतु जानकीने हार मानलेली नसते आणि हार न मानणाऱ्या जानकीला मात्र शेवटी देवी आईच्या कृपेपर्यंत नेऊन पोहोचवलेलं असतं. तेव्हा आता ह्या ऐश्वर्याला असं वाटतं की आता आपलं काही खरं नाही. परंतु आता जानकी जेव्हा त्या गुंडाला मारते आणि त्या गुंडाने म्हणजे संपतने जानकीला सांगितलेलं असतं की हे सर्व मला ऐश्वर्या मॅडम आणि सयाजीराव विखे पाटील यांनी करण्यासाठी सांगितलेले आहे. परंतु आता जानकी ही मोठ्या मनाची असते. जानकीला माहिती असतं की आता ऐश्वर्याच्या पापाचा घडा भरलेला आहे. कारण आता ऐश्वर्याला शिक्षा मात्र जगासमोर नाही द्यायची, तर ऐश्वर्याला शिक्षा द्यायची तर ती आपल्या घरी प्रत्येक क्षणाक्षणाला तिची आता शिक्षा ही आपण देत राहायची. तिला नाही आपल्या पायाशी नाक घासायला लावलं तर मी नावाची जानकी नाही. कारण जर आता सारंग भाऊजी ऐश्वर्यावर खूप वेड्यासारखं प्रेम करतात, परंतु ऐश्वर्याने आत्तापर्यंत सारंगचा स्वीकार केलेला नाही. नानांना आता जानकीने सर्व काही सांगितलेले असते. कारण जेव्हा नानांना जानकी सोडवते तेव्हा आता नानांना इतके त्यांचा त्रास आणि जे काही त्यांची अवस्था झालेली आहे ते बघून जानकीला खूप वाईट वाटतं. जानकी म्हणते की नाना, ऐश्वर्याने तुम्हाला सुद्धा त्रास देणं काही मागे पुढे बघितलं नाही, परंतु आता ह्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. काही झालं तरी ऐश्वर्याला अगदी प्रत्येक क्षणाची आठवण करून देऊन तिला ते अगदी तिचं जे पाप केलेलं आहे त्या पापाचा एक एक आता आपण बदला घ्यायचा. आणि तिला मात्र आता ही जेलची शिक्षा नकोय, परंतु तिला आता जेलच्या शिक्षाऐवजी तिला आपण घरात राहून शिक्षा द्यायची. कारण आत्तापर्यंत तिने खूप पाप केलं आणि ह्या पापाचा घडा तिचा आता भरलेला आहे. आईंना सुद्धा तिने त्रास देण्यासाठी मागे पुढे बघितलं नाही. कारण आईंना सुद्धा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये तिने दाखल करण्याची व्यवस्था केली होती. परंतु आता मात्र आपण तिला वेडं करून तिला ती जागा दाखवायची. कारण ती जागा फक्त तिच्यासाठी होती आणि ती गाडी फक्त तिच्यासाठी परत ती हॉस्पिटलची तिला न्यायला येणार. या प्रत्येक गोष्टीचा आपण क्षणोक्षणी बदला घ्यायचा आता जानकी ठरवते. आणि सयाजीला तर फाशी व्हायलाच हवी. कारण हे कारस्थान कुणी केलेलं आहे हे तर सयाजीने केलेलं आहे आपल्या मुलीचं ऐकून. आणि त्याने आता जे काही नानांशी वैर केलेला आहे, परंतु त्याने अगदी असं पाप करून नानांचा पूर्णपणे अवस्था इतकी बिकट करून नानांचा बदला घेतलेला असतो. नाना हे कायम सत्यवादी असतात, परंतु ह्या सयाजीला कधीही ते दाखवलं नाही. आत्तापर्यंत जी काही ही मैत्री त्यांची होती, या मैत्रीला एक कलंक लावणारी घटना मात्र ह्या सयाजीरावाने नानांसोबत घडवलेली आहे. तेव्हा अख्ख्या मुळशीमध्ये आता मात्र ह्या सयाजीची आणि ह्या ऐश्वर्याची आपण धिंड काढायची असे आता नाना आणि जानकीने ठरवलेले असतात. तेव्हा आता आपल्या घराचा जे काही प्रचार आहे तर तो सर्व अख्ख्या जगासमोर व्हायला नको. कारण जे काही आता मुळशी गावामध्ये रणदिवे हे कुटुंब अगदी गाजलेलं कुटुंब आहे आणि आज मात्र ऐश्वर्याने हे सर्व केले तर ते अख्ख्या जगासमोर येईल. आणि मात्र आता त्यामुळे आपल्याला सुद्धा खाली मान घालावी लागेल. आणि सारंग भाऊजींची काय अवस्था होईल, एकदा सारंग भाऊजींचा आपण विचार करायला हवा आणि मगच आपण नाना निर्णय घ्यायचा.
तेव्हा आता कोर्टामध्ये नाना जेव्हा हजर होतात तेव्हा आता जे जज साहेब आहे तर ते ऋषिकेश आणि बाकी सर्वांची माफी तर मागतातच, परंतु नानांचा जो काही पुरावा जानकीने आता कोर्टासमोर आणलेला असतो, नानांना चक्क साक्षी पुरावा म्हणून आता शेवटची हे पुरावा सिद्ध करून तिने नानांना उभं केलेलं असतं, तेव्हा मात्र आता जज साहेबसुद्धा जानकीचं कौतुक करतात. खरंच जानकी ऋषिकेश यांना मानलं पाहिजे, त्यांनी काय असं स्वतःवर बाजी लढून आपल्या सौभाग्याला वाचवलं आणि आपल्या सासऱ्यांना सुद्धा वाचवलं, त्यामुळे आज मात्र त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तेव्हा आता जज साहेब सर्वांना म्हणतात की हे बघा नानासाहेब रणदिवे, मला आज मात्र तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. शेवटचा प्रश्न तो आता ह्या केसमधील असेल, कारण तुमच्यावरून जे काही या कोर्टामध्ये इतके वाद सुरू होते आणि सर्व काही साक्षी पुरावा सर्वजण देत होते, तेव्हा मात्र आता तुम्हाला जिन्यावरून ढकलणारी कोण होती, जानकी रणदिवे होती की ऐश्वर्या रणदिवे? तेव्हा मात्र आता नानांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही, कारण ऐश्वर्याने आत्तापर्यंत जे काही केलेले आहे तर त्या प्रत्येक गोष्टीचा ऐश्वर्याकडून बदला घ्यायचा आहे हे मात्र नानांनी ठरवलेले असतात. त्यानंतर मात्र आता नानांनी असं का केलं असेल, कारण ह्या सर्वमागे ऐश्वर्या आहे. ऋषिकेशला सुद्धा आता ह्या सत्याचा उलगडा होत नसतो. ऋषिकेश विचार करतो की नाना असं का वागले असेल, नानांना माहिती आहे की नानांना कोणी लपवलं होतं. तेव्हा नाना मात्र आता जो काही आत्तापर्यंत त्यांना किडनॅप केलेला आहे तर तेव्हापासूनचं सर्व काही भूतकाळ सांगतात. नाना म्हणतात की हे बघा मला किडनॅप केलं गेलं, तेव्हा मात्र मला डांबून ठेवण्यात आलं होतं आणि अगोदर मात्र माझा मैपतच्या गोडाऊनमध्ये मला डांबून ठेवले गेले होते आणि तेथे मात्र जानकी आणि अवंतिका येऊनसुद्धा पोहोचल्या होत्या, परंतु त्या अगोदरच त्या गुंडांनी मला अगदी त्रास दिला, कारण तेथून उचलून त्यांनी मला इकडे आउट हाऊसमध्ये आणले, पण त्या अगोदर मी त्यांच्या तावडीतून सुटलो होतो आणि त्यांच्या तावडीतून सुटून मात्र मी म्हणजे जानकी ज्या गाडीमध्ये बसली होती त्या एका गाडीमध्ये मी बसलो होतो आणि तेव्हा मात्र मी त्या गाडीच्या डिकीमध्ये बसून तेथे लिहिलंसुद्धा होतं की मी नानासाहेब रणदिवे, मला इथून वाचवा आणि माझ्या ऋषिकेशला वाचवा, आणि जे काही आहे ते सर्व मात्र त्या गुंडांनी दुर्दैवाने मला परत पकडलं आणि परत पकडून मला मात्र येथे आउट हाऊसमध्ये मला डांबून ठेवलं होतं, परंतु तेथे सुद्धा माझी जानकी आली होती. हुशारीने मी तिथून अगदी सुटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तरीसुद्धा मला कोणी आता तेथून सुटून दिली नाही. काय माझी अवस्था केली असेल, जे काही आहे ते सांगणं इतकं लाजिरवाणं आहे, कारण अवस्था करणारी कोण होती हे तर मला माहितीच आहे, परंतु आता मात्र मला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही आणि जे काही केले ते माझ्या मित्रानेच केले, सयाजीराव विखे पाटील यांनी केले, म्हणून आता सर्वांना धक्का बसतो. तेव्हा आता सयाजी म्हणत असतो की अरे नाणे तू माझं का नाव घेतोस? तेव्हा मात्र नाना म्हणतात की अरे तूच हे सर्व केलं आणि तूच हे केलं, तर नाना लगेच म्हणतो की अरे मी नाही केलं, तर ह्या ऐश्वर्याने मला हे सर्व करण्यासाठी सांगितले होते. तेव्हा आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो तुम्ही काय बोलतात, तुम्हीच नानांना किडनॅप केलं होतं. सयाजी म्हणतो की अगं तुझ्या सांगण्यावरून केलं होतं. तेव्हा आता ह्या दोघांमध्ये चांगली आता ही झुपलेली असते, दोघांमध्ये वाद सुरू होतात आणि आता जे काही सत्य आहे तर आता सौमित्र म्हणत असतो की हे बघा जज साहेब, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की माझा दादा निर्दोष आहे आणि आमचे नाना जिवंत आहेत, परंतु तुम्ही कोणी ऐकायला तयार नव्हतात. तेव्हा आता कोर्टामध्ये सर्व काही हा प्रकार घडल्यानंतर निंबाळकर वकील स्वतः मात्र आता ही केस हारलेला असतो, म्हणून तो जानकीची माफी मागतो, ऋषिकेशची सुद्धा माफी मागतो आणि ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे यांना अगदी त्यांच्या पाठीत शबासकी देतो, कारण आज मात्र तुम्ही ही केस जिंकलात आणि निंबाळकर वकील सारख्या वकिलांना तुम्ही हरवलं, खरं तुम्हाला मानलं पाहिजे. निंबाळकर वकील आता सयाजीला खूप काही बोलतो. सयाजीला म्हणतो की तुम्ही असे खोटे कारस्थान केले हे मला माहिती नव्हते, आत्तापर्यंत कारस्थानात जे काही तुम्ही सत्य मला सांगितले गेले होते ते सर्व खोटं आहे, म्हणून निंबाळकर वकीलसुद्धा आता लगेच सयाजीला खूप काही बोलतो आणि त्यांच्यामध्ये सुद्धा वाद होतात. त्यानंतर नानांनी
आता सर्वांसमोर शहाणे वकिलांना सुद्धा बोलावून घेतलेलं असतं आणि ज्यांच्या व्हीलचं जे काही वाचन आहे ते फक्त नानांनी आता ह्या शहाणे वकिलांना सांगितलं असतं, परंतु शहाणे वकील सुद्धा का खोटं बोललेत आणि का नाही हे सर्व आता शहाणे वकिलांकडून सुद्धा आता नानांनी वधून घेतलेलं असतं। तेव्हा आता शहाणे वकील सांगतात की हे बघा, मला सयाजीराव विखे पाटील यांनी मारण्याची धमकी दिली होती आणि माझ्या कुटुंबाला धोका होता, म्हणून मात्र मला हे सर्व खोटं बोलावं लागलं आणि ते मृत्यूपत्र, जे खोटं मृत्यूपत्र आहे ते मृत्यूपत्र मात्र आता मला खोटं अगदी सर्वांसमोर दाखवण्यात आले। त्यामुळे आता शहाणे वकिलांनी सयाजी आणि ऐश्वर्या या दोघांचं कारस्थान सर्वांसमोर आणलेलं असतं, ते पण पुराव्यासहित, आणि खरं जे काही मृत्यूपत्र नानांचं आहे ते सर्वांसमोर दाखवली जाते। आणि त्यानंतर मात्र आता जेव्हा हे कोर्टामध्ये सर्व गोष्टींचा धमाका झालेला असतो तेव्हा मात्र आता सारंग सर्वांसमोर येतो आणि सर्वांसमोर आल्यानंतर मात्र तो नानांची माफी मागतो, परंतु नाना आता सारंगशी असणारे सर्व काही संबंध तोडणार असतात, कारण त्याच्यामुळे आणि ह्या ऐश्वर्यामुळे आज माझ्या ऋषिकेशला ही वेळ भोगावी लागली। जे काही झाले ते केवळ सारंग आणि ऐश्वर्या दोघंही जबाबदार होते, कारण ऐश्वर्याच्या प्रत्येक गोष्टीला हो हो करत सारंगने मात्र सर्व काही आता खेळ करून ठेवलेला असतो आणि आता ते ऐश्वर्याचं ऐकून मात्र रणदीव यांच्या कुटुंबाला इतकी मोठी शिक्षा त्याच्यामुळे भोगावी लागलेली असते। आणि यात मात्र आता ऐश्वर्याने फक्त सारंगचा वापर करून घेतलेला आहे आणि सारंगबरोबर कोणतेही संबंध नाही, परंतु आता देवकृपेने मात्र सारंग आणि ऐश्वर्या या दोघांचे नशेमध्ये संबंध आलेले असतात आणि ते फक्त सारंगला माहिती असतं। त्यानंतर मात्र आता जानकी नानांना म्हणत असते की नाना, तुम्ही जो काही निर्णय घेतान तो आम्हाला योग्य असेल। सर्वांना आता आनंद झालेला असतो आणि शर्वरी मात्र आता अगदी हात जोडून जानकीची माफी मागते की जानकी बहिणी मला माफ कर, आत्तापर्यंत मी तुझ्यावर खूप आरोप केले, ऋषिकेश दादावर सुद्धा आरोप केले, परंतु खरंच ऐश्वर्याने जे काही माझे कान भरलेत त्यामुळे मी तिचं ऐकून मात्र हे सर्व काही बोलत होते, परंतु खरंच आम्हाला माफ कर। म्हणून सर्वांनी आता ही जानकीची माफी मागितलेली असते, परंतु नाना मात्र आता ऐश्वर्याच्या हाताला धरतात आणि ऐश्वर्याला म्हणतात की या घरात राहण्याचा तुला कोणताही हक्क नाही, या घरातून तू कायम चालती हो, एक सून म्हणून या घरासाठी तू कलंक आहे, तुझ्यामुळे मात्र आज माझ्या रणदिवे कुटुंबावर ही वेळ आली। त्यावेळेस जो काही जानकीने निर्णय घेतलेला होता ऐश्वर्याला या घरात सून म्हणून आणावी, त्याच वेळेस मला जानकीचा हा निर्णय पटलेला नव्हता, कारण तू आणि तुझे बाप हे सारख्याच लायकीचे आहात, कारण तुमच्या रक्तातच ते लिहिलेलं आहे, त्यामुळे तुमचं रक्त कायमच असं नासकं आहे। लहानपणापासून सयाजीला मी ओळखतो आणि तू सुद्धा त्याच्या पायावर पाय देऊन आलीस, आत्तापर्यंत माझ्या मुलाला तू फसवलंस, माझ्या सौमित्राचं सुद्धा आयुष्य तू बर्बाद करायला निघाली होती आणि माझा देवमाणूस असणारा माझा मुलगा तर त्या ऋषिकेशला काही त्याचा गुन्हा नसताना इतका त्रास तू सहन करायला लावला आणि हे बघ अगं, त्यांची काही चूक नसताना तू त्यांना घराच्या बाहेर सुद्धा काढलं। ऐश्वर्या, मी शांत होतो कारण तुम्हाला ओवीला मारण्याची धमकी दिली होती, अगं एका छोट्याशा मुलीला सुद्धा तू या प्रकरणात गुंतून घेण्यासाठी मागे पुढे बघितलं नाही, या घरात आल्यापासून तू प्रत्येकाला त्रास दिला, परंतु तुझ्या पापाची एक एक शिक्षा आता मी तुला देणार आहे, तू मात्र आता शिक्षा भोगायला तयार राहा। ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद झालेली असते आणि सर्व गावासमोर मात्र अगदी काळं तोंड करून नानाने तिची धिंड काढलेली असते। आता नाना मात्र इतके पेटून उठलेले असतात, कारण नानांना माहिती असतं ही मुलगी माफीच्या लायकीची नाही, त्यामुळे हिला तर धडा शिकवायलाच हवा। तेव्हा आता सुमित्रा सुद्धा पुढे येते आणि सनकने ऐश्वर्याच्या कानामागे देते, अगं तू तर माझं कुंकू उद्ध्वस्त करायला निघाली होती आणि त्याचे आरोप माझ्या अगदी देवमाणूस असणाऱ्या माझ्या ऋषिकेशवर, अगं तो सख्खा सावत्र जरी असला परंतु सख्यापेक्षा कमी आहे आणि तू काय केलं, तू तर सख्खी होतीस परंतु तू आम्हाला कोणते असे डाग दिलेत। त्यामुळे आता मात्र सुमित्रा, नाना हे सर्वजण खूप चिडलेले असतात आणि आता घरात पाय ठेवता क्षणी नाना मात्र एक खूप मोठा असा निर्णय घेतात, ऐश्वर्या आणि सारंग हे दोघंही या घरात राहायला नको, त्यांनी कायमचं या घराच्या बाहेर जायला हवं। आणि आता कोर्टामध्ये जो काही धमाका झालेला असतो त्या धमाक्याने मात्र सयाजीला अटक होते आणि पुराव्यानिशी अटक आता नानांच्या साक्षीने झाल्यानंतर
आता मात्र ऐश्वर्याची गळती सुरू होणार असते। एक प्रत्येक गोष्टीचा बदला आता ऐश्वर्याकडून घेतला जाणार असतो। परंतु आता ह्या सर्वातून जानकी आणि ऋषिकेश मात्र आपल्या कुटुंबाला किती खरंच परत अगदी एकरूपाने एकत्र आणतात। सर्वांचा गैरसमज मिटला जातो आणि हे सर्व होतं तर ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपले नाना घरी येतात आणि घरामध्ये आता एक आनंदाची गुढी उभारली जाते आणि ऐश्वर्या नावाची कलंक जी काही आहे तर तिचा पूर्णपणे होळीसारखा अगदी नायनाट केला जातो। तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।